jungle. अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात इस्लामपूर शहरातील तहसीलदार कार्यालयासमोर चूल मांडून उपोषण. चिकोडी येथील महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दबाव. सौ भारती वसंत नबुगडे राहणार चिकोडी तालुका वाळवा या चिकोडी येथील महाराष्ट्र शासनाच्या जुना गट नंबर 972 व नवीन गट नंबर 982 क शेती सर्वे नंबर 1594 या जागेवर गेली 35 वर्षे वास्तव्यात आहेत. या ठिकाणी घर बांधण्यासाठी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावपत्र देऊन घरकुले देत नाव घातले होते. यामुळे घर मंजूर होऊन जागा पाहण्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी आले होते. तरी सुद्धा चिकोडी ग्रामपंचायतीकडून वारंवार माझे घर पाडण्यासाठी ग्रामपंचायत दबाव टाकत असल्याचे सौ भारती वसंत नबुगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच सदर प्रकरणात बाबत सौ भारती यांनी दिनांक 22/9/2024 रोजी दिवाणी न्यायालय इस्लामपूर येथे दावा दाखल केला असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सदरच्या दाव्याचा निकाल अद्याप लागला नाही. तरीसुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमचे घर पाडण्यासाठी वारंवार नोटीस देणे दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अखेर आज सोमवार दिनांक 5 रोजी दलित महासंघाच्या वतीने इस्लामपूर तहसीलदार कार्यालयाचे गेट समोरच चूल मांडून आंदोलन सुरू केले आहे. यावेळी दलित महासंघाचे नेते शंकर महापुरे व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शंकर महापुरे बोलताना म्हणाले की आज इस्लामपूर तहसील कार्यालयावरती दलित महासंघ प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चिकुर्डे तालुका वाळवा येथील बेघर कुटुंबांच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रतिकात्मक संसार मांडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा मुख्य हेतू असा आहे की चिकुर्डे येथे बेघर वसाहत आहे आणि त्या बेघर वसाहतमध्ये एकूण 7 कुटुंब विविध जाती धर्माची अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना गावामध्ये कुठल्याही प्रकारचं घर जागा किंवा जमीन नाही. परंतु महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 2022च्या JR प्रत्येक बेघराला घर ही भूमिका शासनाची असल्याने तिथल्या ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी व्यक्तिदोषातून व राजकारणातून या 7 कुटुंबापैकी फक्त 3 कुटुंबांचंच घर अतिक्रमण आहे असं दाखवून ते अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तात नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याची ठरवलं आहे. त्यामुळं दलित महासंघ या बेघर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा राहून त्यांना हक्काचं घर देण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये आज आम्ही इथं चूल मांडून इथे स्वयंपाक केलेला आहे. बेघर कुटुंब तिन्ही कुटुंब महिला मुलांच्या सह या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. या आंदोलनाचं नेतृत्व मी शंकर महापुरे दलित महासंघ महाराष्ट्र राज्य म्हणून करत आहे. माझ्यासोबत माझे सहकारी वाळवा तालुका कार्याध्यक्ष मधुकर सकटे, वाळवा तालुका उपाध्यक्ष दीपक मिसाळ, वाळवा तालुका उपाध्यक्ष शंकर सकटे, इस्लामपूर शहर अध्यक्ष रमेश सकटे आणि इतर सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. आम्ही जोपर्यंत या बेघर कुटुंबांची नोटीस परत घेतली जात नाही, या बेघर कुटुंबांना हक्काचं घर दिलं जात नाही, या जातीयवादी ग्रामसेवकावरती कारवाई होत नाही, त्याच्या कामाची चौकशी होत नाही, जोपर्यंत सरपंचाला निलंबित केलं जात नाही तोपर्यंत इथं हे आंदोलन चालूच राहणार आहे. सदरच्या आंदोलनाची दखल BDO साहेबांनी घेतलेली असून तहसीलदार साहेबांनी सुद्धा घेतलेले आहे. आमच्या चर्चा झालेल्या आहेत परंतु चर्चेमध्ये काहीही निष्पन्न झालेलं नाही. आज आमची एकच प्रमुख मागणी आहे की ज्या नोटिसा अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामसेवकनं दिलेल्या आहेत ती नोटीस तात्काळ रद्द करण्यात यावी आणि 2019-22च्या JR या बेघर अतिक्रमित धारक बेघर कुटुंबांचं अतिक्रमण नियमितीकरण करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. ही आमची प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन आम्ही इथं करत आहोत.